मी सध्या मुंबईच्या गोरेगावमध्ये आरे कॉलनी नावाचा एक परिसर आहे, त्याच्यामध्ये रॉयल पाम्स नावाची एक वसाहत आहे आणि सध्या त्या रॉयल पाम्स वसाहतीत मी आहे. माझ्या मागे तुम्ही ही इमारत पाहू शकता. या इमारतीचं नाव आहे गार्डन व्ह्यू आणि तशीच जर समोरच्या साईडला जर आपण एक इमारत पाहिली तर त्या इमारतीचं नाव आहे रुबी. खरं तर काल टँकर असोसिएशनचा संप मागे घेतला गेला आणि अनेक मुंबईकरांनी खरं तर सुटकेचा विश्वास सोडला की आम्हाला पाणी मिळेल. पण या इमारतींमधले किंवा रॉयल पाम्समधले हे जे रहिवासी आहेत हे कायम एका धाकात असतात की कधीतरी पुन्हा जर हे टँकर असोसिएशनवाले संपावरती गेले तर सगळ्यात मोठा फटका जो आहे तो यांना बसेल. कारण की जवळपास 15-1 वर्ष झाली हे सगळे या परिसरामध्ये राहत आहेत. पण सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून यांना बीएमसीचं मनपाचं पाणी नाही आहे. हे 100% टँकरवरती डिपेंडेंट आहेत. आपल्यासोबत हे सगळ्या दोन्ही बिल्डिंग्समधले खरं तर रहिवासी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधू. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो. गार्डन व्ह्यू म्हणून ही जी पाठची सोसायटी आहे, 2013 सालचं यांचं ओसी सर्टिफिकेट आहे, मुंबई महानगरपालिकेने दिलेलं फुल ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे. हे ओसी कधी मिळतो की जेव्हा बिल्डिंगला पूर्णपणे पाण्याची सुविधा, फायर आणि लिफ्टची सुविधा असेल त्यानंतर ओसी दिला जातो. ओसी जेव्हा मिळतो तर इतकं 100% कन्फर्म असतं की तुमच्या बिल्डिंगला पाणी आहे, फायर सेफ्टी आहे. पण आज ओसी आहे पण सुरुवातीपासूनच पाणी नाही. नेमकं प्रकरण काय ह्यांच्याशी आपण जाणून घेऊ. दोन्ही खरं तर सोसायटीची मंडळी आपल्यासोबत आहेत. दादा तुम्ही पहिलं बोला, तुमचं नाव काय सर? माझं नाव सय्यद आहे. तुमच्या सोसायटीची ओसी आहे बरोबर? बरोबर आहे. ओसी म्हणजे पाणी तुम्हाला आलं पाहिजे, आमचं पण म्हणणं- पाणी का नाहीये तुमच्याकडे? आमचं म्हणणं तेच आहे की बीएमसीने 2013 मध्ये आम्हाला ओसी दिली आहे. आज 2024 आहे. त्याच्यानंतर आमचे किती पत्रव्यवहार झालेत, अजून काय पाणीचं कुठनंही आम्हाला काय रिप्लाय येत नाही. आम्ही फक्त टँकरवर अवलंबून आहेत आणि प्रत्येक वर्षी हे टँकरवर नेमकं याच वेळी स्ट्राईक करतात आणि त्याच्यानंतर आमचा हे हाल होतो. हे बघा, हे सगळं आम्ही बिस्लरीचे कॅन मागून घरी वापरतो. आता हे एक कॅन 100 रुपयाचा येतो. एका घरात किती कॅन लागणार? त्याचा जबाबदार कोण नाही. प्रत्येक वर्षी इलेक्शनच्या वेळी आमदार खासदार सगळे येतात, आश्वासन देतात आम्ही हे करणार ते करणार, त्याच्यानंतर कोणच येत नाही इकडे. पण मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला या बिल्डिंगमध्ये तुम्ही फ्लॅट घेतला त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात आलं का किंवा पाण्याचा इश्यू आहे किंवा काय किंवा बघा, आपण जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतो ते तुम्हाला पण माहिती आहे. आपण अंडर कन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर आपल्याला ओसी बघतो आपण, ओसी आहे की नाही. कारण आपलं मत असं आहे की ओसी आली म्हणजे बीएमसीचं सगळं काय झालेलं आहे. पण हे सगळं झाल्यानंतर आता बीएमसी प्रॉपर्टी टॅक्स घेते, बीएमसीने ओसी दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फ्लॅट विकत घेतो, त्याचं रजिस्ट्रेशन घेते. जेव्हा तुम्ही हे सगळं घेतात तर पाणी का नाही देत? जर तुम्ही बोलतात की आम्ही पाणी देऊ शकतो, तुम्ही आमचं जे फ्लॅट सेल करतात त्याचं तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कशाला घेतात? ते बंद करा ना, जाऊ द्या, नोटरीवर होऊ द्या. आपल्यासोबत समोरच्या बिल्डिंगमधले देखील एक रहिवासी आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलू. काका तुमच्या बिल्डिंगचं नाव काय? माझ्या बिल्डिंगचं नाव आहे रुबी आयल आणि आम्ही रॉयल पाम आरे कॉलनीमध्ये आहोत आणि 2 दिवसापासून भयंकर पाण्याचा त्रास सहन करत आहोत. लोकांना इथे आंघोळीला पाणी नाही, जेवण बनवायला पाणी नाही. प्रत्येकजण हे बघतो की बाबा बाहेरून पाणी मागवूया आणि आपली गरज भागवूया. किती दिवस असं करणार? पण मला एक सांगा की या इमारती त्या बांधल्या गेल्या, जवळपास किती इमारती तिकडे? जवळजवळ माझ्या हिशोबाने 32 ते 35 सोसायटीज आहेत इथे. 35 जरी सोसायटीज पकडल्या तरी एकाही सोसायटीला पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा असतात तर नाहीये. नाही, पाणी तर म्युन्सिपाल्टीचं पाणी कोणालाही मिळत नाही आणि मिळत असेल तर ते कसं मिळतंय आम्हाला माहिती नाही. मग इकडे जी एक असते मनपाची एक पाण्याची लाईन आलेली असते, ती बिल्डिंगच्या या गेटपर्यंत आलेली असते आणि पुढे ती बिल्डर आतमध्ये घेतो. तर तुमची पाण्याची लाईन इथपर्यंत आली आहे का की नेमकी कुठे आहे ती? नाही, आमच्याकडे पाण्याची लाईन म्हणजे हा प्रकारच नाहीये. लाईन आणि पाणी हे नाहीच आहे म्युन्सिपाल्टीकडनं. फक्त आम्ही बाहेरून टँकरने पाणी मागवायचं आणि आमचं जीवन जगायचं. हे असं गेल्या 15 वर्षापासून चालू आहे आणि हे किती वर्ष आणखी चाललेले माहिती नाही. कुठल्याही जसं एक साहेबांनी सांगितलं की बाबा इथे सगळे एमएलए, एमपी, कॉर्पोरेटर हे सगळे येतात आणि बोलून फक्त निघून जातात की हम ये करेंगे और हम यू करेंगे और हम तैसा करेंगे. पण पुढे काही होत नाहीये आणि होण्यासाठी किती दिवस वाट बघायची? आम्ही सगळे इथे जे जमलेलो आहोत ना, ते वी आर फ्रस्ट्रेटेड पीपल्स हिअर, यु नो. तर एवढं फ्रस्ट्रेशन होतं की बाबा कसं जगायचं. आणि दरवेळेस टँकर आला, अरे टँकर आज आला नाही, टँकरवाला म्हणणार आज मी स्ट्राईक करणार आहे, किंवा आम्हाला माहिती नसतं. त्याकडे आमच्याकडे स्टोरिंग फॅसिलिटी पण नाहीये. आमच्याकडे टँकमध्ये पाणी येतं आणि ते आम्ही ओढून वरती घेतो आणि आम्हाला नळामधनं पाणी येतं. बाकी आमच्याकडे अशी कुठली फॅसिलिटी नाहीये की आम्ही जसं आपल्याकडे सांगतात की इराण आणि अमेरिका वॉरमध्ये 60 दिवस पेट्रोलचा साठा आहे, तसं आमच्याकडे 60 तासाचा पण नाहीये. आमच्याकडे मीन्स एव्हरीथिंग इज हँड टू माउथ.
पाणी आलं की प्या, पाणी नाहीये बाहेरून मागवा. दिस इज द सिच्युएशन. कुठेतरी भीषण परिस्थिती आहे. मला तुम्ही सांगा, पाण्याची लाईन कुठपर्यंत आली आहे? पाण्याच्या लाईन गेटच्या बाहेर आहे. गेट म्हणजे हा गेट नाही, हा गेट नाही, रॉयल पंपचा गेट आहे. ते त्याचा बाहेर जो सिडकोचा बिल्डिंग आहे तिकडं, पण इकडं आतमध्ये नाही. मला फक्त मग सांगा, रॉयल पंप्सच्या गेटवरती म्हणजे ही जी वसाहत आहे त्या वसाहतीचा एक मेन गेट आहे आणि त्या मेन गेटवरती ती पाण्याची लाईन आली आहे. आता तुमच्या बिल्डिंग आहेत, म्हणजे ही तुमची बिल्डिंग आणि समोर ही तुमची बिल्डिंग आहे. इथून तर रॉयल पंपचा गेट किती किलोमीटर किती मीटरचं अंतर असेल? इथून 6 मीटर असेल, 600 मीटर 600 मीटर आहे. अर्धा किलोमीटर. हो, अर्धा किलोमीटर आहे. जवळपास म्हणजे यांची जी इमारत यांच्या ज्या इमारती आहेत तिथून जवळपास अर्धा किलोमीटर दूर जी आहे हे म्हणतात पाण्याची लाईन आलेली. तिथून पुढे इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये किंवा विकासकाने इन्फ्रास्ट्रक्चर केलंच नाही. आपण महिलांशी काही संवाद साधू. काय पाण्याचा प्रॉब्लेम फेस होतो? आप हिंदी में बात करेंगे. क्या पानी का प्रॉब्लम फेस हो रहा है आपको? पानी का प्रॉब्लम ये हो रहा है कि टैंकर का पानी भी नहीं आ रहा है, हड़ताल हो रहा है और कभी कभी पानी नहीं आता है तो हम लोग को बाहर से मंगाना पड़ता है बिस्लरी का, वो भी महंगा पड़ता है. फिर बिस्लरी का भी कभी कभी कम पड़ जाता है. तो बीएमसी का पानी आना बहुत जरूरी है. पानी कमी की वजह से हम लोग को कभी कभी वॉशरूम के लिए भी पानी मंगाना पड़ता है और कभी नहाना खाना ये सब के लिए भी लगता ही है. तो वो सब के लिए भी हम लोग को खरीदना पड़ता है. कितने साल से रहते हैं यहाँ पर? 12 साल से. तो पानी अभी बीएमसी का आया ही नहीं, तब से हम लोग हाँ टैंकर फिर पीने के लिए भी मंगाना पड़ रहा है. तुम्ही किती वर्ष राहता काकू इकडे? मी 4 वर्षापासून राहते. तरी तुम्ही 4 वर्ष रोज टँकरने पाणी? हो रोज. एक बीएमसी नाहीच आहे ना, बीएमसी पाणी सप्लायच करत नाही आमच्या इथे. तुम्ही 4 वर्षापूर्वी ते फ्लॅट घेतलात? हो 4 वर्षापूर्वी घेतलाय. ओके, मग तुम्हाला सांगितलं नाही की इकडे पाण्याचा इश्यू आहे? ओसी वगैरे बघून घेतलं तुम्ही? हो ओसी बघितलं आणि ओसी म्हटल्यावरती वॉटर सप्लाय, लिफ्ट वगैरे सर्व ऑलरेडी फायरचं क्लिअरन्स असेल तेव्हाच तो ओसी मिळतो. ओसी बघून घेतला. आपण यांच्याशी सुद्धा संवाद साधू. गार्डन व्ह्यू मध्ये राहतात. किती वर्ष राहता इकडे? 4 वर्ष झाली आहे मला. मला पण 4 वर्ष. प्रॉब्लेम तर आहे पाणीची. जेव्हा आम्ही ओसी आहे सगळं आहे असं बोललंय तर आम्हाला एक विश्वास होता की इथे पाणी येणार म्हणून तर आपले जे बिल्डिंगचे कमिटीज आहेत, ते दुसरे लोक आहेत, ते लोग आपली बोलते ना क्या कोशिश कर रहे हैं सब मिनिस्टर से मिलने का, लेटर देना. तो हम लोग सोच रहे हैं कि जितना जल्दी हो सके उतना हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं बीएमसी को कि जितना जल्दी हो सके उतना जल्दी पानी ले आए, बस ताकि हम सब लेडीज लोग की प्रॉब्लम सॉल्व हो जाए. हम तो यही रिक्वेस्ट करते हैं. तुमचा इकडे रुबीमध्ये राहता? रुबीमध्ये राहते. मला पण 4 वर्ष झाली इथे राहून. घर घेतलं त्यावेळेस जे डॉक्युमेंटेशन आपण बघतो ते आम्ही सगळे बघितले होते. बरं, मी तुम्हाला खूप पर्सनल प्रश्न विचारतो. ते कितीपर्यंत पडलं तुम्हाला घर? त्यावेळेस आम्हाला 75 मध्ये पडलेलं. 75 लाख मोजले आणि तुम्हाला तरी घर मिळालं पाणी? facility, हा. आणि त्याच्यानंतर आपण जे करतो रजिस्ट्रेशन अँड ऑल त्याच्यामध्ये जे 10 लाख लागलेत ते वेगळे. मग आता तुम्ही आमच्याकडनं ते पैसे घेतलेत, आम्ही गव्हर्नमेंटला प्रॉपर पे केलेत आणि ते केल्यानंतरही आम्हाला जे बेसिक प्रायोरिटी आहे पाण्याची ती अजूनही पूर्ण झालेली नाही. म्हणजे 100% आम्ही टँकरवर डिपेंड आहे आणि हे जे स्ट्राईक झालं हे तुम्ही कव्हर अप करताय. खूप खूप थँक्यू, कारण ही गोष्ट पोहोचली पाहिजे. स्ट्राईकचा विषय होताच माझा. खरं तर कसं आहे, या लोकांची समस्या काय, टँकरचा जो संप झाला त्या संपानंतर खरं तर तो संप झाला तर अर्थात यांना फटका बसला. पण काल खरं तर तो संप मागे घेतलेला आहे. पण तो संप जर परत झाला तर हीच मंडळी आहेत ज्यांना त्या संपाचा पहिला फटका बसतो. कारण की अनेक ठिकाणी कसं असतं मुंबईमध्ये, आज पाणी आलं नाही बीएमसीचं म्हणून टँकर मागवला जातो. पण या लोकांची परिस्थिती अशी आहे की पाणी येतच नाही. त्यामुळे यांची डिपेंडन्सी ही 100% टँकरवरती आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मनात धाकधूक असते का की आता परत कधीतरी संप झाला तर पहिला फटका तुम्हाला बसणार आहे. घर छोटं आहे तर तुम्ही स्टोरेज किती करणार? समजा तुम्ही 2 ड्रम पाण्याचे भरून ठेवले तो किती दिवस पुरणार? हार्डली 1 दिवस पुरणार. कारण लिटरली तर मी मुलांना पाठवलंच नाही शाळेला, कारण शाळेला जाणार परत युनिफॉर्म धुणार. नको, जाऊच नका, आपण स्किप करूया. आज आम्ही 2 दिवस झालेत मशीन लावली नाही. आम्ही विचार करतो की पाण्याचा जरासा साठा होईल तर आम्ही तो वापरू आणि हे किती दिवस करायचं ते नाही माहिती. काका मला तुम्ही सांगा, ती कुठेतरी मनात भीती असते का की कालचा संप मागे घेतलाय तर तुम्हाला वाटलं असेल बाबा ठीक आहे आता आपल्याला पाणी येईल, पण सतत मनात भीती असते का की कधीतरी संप होईल आणि परत आपल्याला फटका बसेल? हो, ती फार मनामध्ये ऑलवेज हीच शंका असते. सकाळी उठल्यानंतर पाणी असेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि कोण कधी स्ट्राईक करेल, कोण कधी आमचं नाक दाबून तोंड उघडेल हे आम्हाला कळत नाही. त्याच्यामुळे इथे राहणं म्हणजे आम्हाला असंच मुश्किल असतं की बाबा टँकर आला नाही तर काय होईल.
त्यामुळे एवढी भीती असते मनामध्ये की बाबा स्ट्राईक होऊ नये आणि टँकरमध्ये पाणी आम्हाला जरूर मिळावं. पण त्याच्यापेक्षा आम्हाला म्युन्सिपाल्टीचं पाणी मिळणं ही आमची किती वर्ष अत्यंत. तुम्ही किती वर्ष मी इथे 11 वर्ष झाली सर. 11 वर्ष. मला एक अंदाज सांगा बेसिक, 11 वर्षात किती रुपये पाण्यावरती खर्च केले असेल? माझ्या हिशोबाने पहिल्यांदा आम्ही टँकर मागवायचो तेव्हा दर महिन्याला माझ्या हिशोबाने मी 4,800 रुपये पाण्यावरती खर्च करायचो. आता तुम्ही विचार करा, दर महिन्याला 4,800 रुपये, दॅट इज मॅक्झिमम विच आय पेड. तर आता समजा 4,000 एव्हरेज पकडली तरी वर्षाचे माझे 50,000 रुपये झाले. 50,000 आणि 10 वर्ष गेली तर 5 लाख रुपये मी पाण्यावरती खर्च केलेले आहे. 5 लाख, जवळपास 5 लाख रुपये पाण्यावरती खर्च केलेत. सर आपका नाम? श्रीराम. श्रीराम सर गार्डन व्ह्यू बिल्डिंग मध्ये राहतात आणि त्यांनी खरं तर खूप पत्रव्यवहार केले आहेत मुंबई मनपासोबत की आम्हाला पाणी हवंय. बीएमसी में आपने बहुत बार लेटर लिखे एक्चुअली हैं. क्या है कि टैंकर जो है 2013 में हमको ओसी मिल गया था. टैंकर इज नॉट द सॉल्यूशन. क्यों? एक तो इसकी कास्ट इतनी ज्यादा है, डबल टिबल है, 100 टाइम्स है. और इसकी जो क्वालिटी है, क्वालिटी इतनी खराब है कि आप वो प्यूरीफायर रखा है अपने घर में, वो मेंटेन करना इज ए प्रॉब्लम. और उससे कितना पानी ठीक आ रहा नहीं मालूम. तो प्योरिटी तो है ही और कास्ट भी है, तो पूरी तरह से दबे हुए हैं. मुझे एक बात बताइए, अगर बीएमसी ने अगर आपको पानी दिया तो उसके क्या रेट है और जो टैंकर से आपको लेना पड़ रहा है उसके क्या रेट है? बीएमसी के रफली आए कुछ 112 रुपए पर कितना 112 के करीब में है. और इसके जो प्राइवेट होते हैं वो 16 to 1800 है. तो आप उसके कंपेयर कर लीजिए कितने हैं. और यहाँ पे जो सोसाइटी जो पे करती है, मतलब एक दिन में जैसे बता रहे कि यहाँ पे कुछ 25 टैंकर आते हैं गार्डन व्यू में, और रूबी में कुछ है कि 20 टैंकर आते हैं. तो आप ऑन एन एवरेज पकड़ के चलिए कि यहाँ पे 15 से 20 टैंकर हर एक बिल्डिंग में आ रहे हैं. एंड देर इज टोटल 46 सोसाइटीज. तो 46 सोसाइटीज के हिसाब से अगर आप ऑन एन एवरेज अगर पकड़ के चलेंगे तो पर मंथ जो है यहाँ का से जो जा रहा है वो आई थिंक 40 लाख के राउंड अप में पर मंथ रॉयल पंप्स के बिल्डिंग से जा रही है अमाउंट्स. तो वो गवर्नमेंट के पास में वो पैसे अमाउंट जाएगा अगर वो बीएमसी का प्रोवाइड करेंगे वाटर. बीएमसी प्रोवाइड. सर आपने बहुत बार बीएमसी से एक्चुअली क्या लेटर्स बीएमसी में हम, जैसे मैं पर्सनली गया हूँ, पहले जब गया था प्रॉपर्टी टैक्स देने के लिए, उन्होंने बोला कि आप जो है ये देंगे तो बिल्डर के नाम पे जाएगा. तो एवरीबडी इज हेजिटेंट कि हम पैसा भर रहे हैं और बिल्डर के पास कई सोसाइटी है. और उसके बाद जो है ये आया कि नहीं सोसाइटी को जाएगा, तो सोसाइटी में आया. अब सोसाइटी में भी क्या है कि सोसाइटी वाले जो है अगर आप जो है पैसा इंडिविजुअल के नाम पे देते हैं, बिल लाइक इलेक्ट्रिसिटी बिल आप इंडिविजुअल के नाम पे देते हैं, तो एक तो टैक्स कलेक्शन परफेक्ट होगा और जो डिफॉल्टर है दे शुड बी पेनलाइज. तो इट विल बी विन विन सिचुएशन फॉर बीएमसी एज वेल एज फॉर द ओनर. तो बीएमसी क्या बोल रही है अभी? बीएमसी तो हमने कई बार नहीं हमने बीएमसी बोलेगी अपना पहले जो बिल है वो आप क्लियर करिए, उसके बाद में आपका ये होगा. कौन सा बिल है बीएमसी? बीएमसी के मतलब जो टैक्स जो है वो प्रॉपर्टीज के जो बना है, जो मतलब जो बिल्डर के नाम पे है वो हमें बोल रही है बनने के लिए. तो बिल्डर का नाम वाला हम क्यों भरे? क्योंकि क्या है ये हर बिल्डिंग में बिल्डर के पास कई फ्लैट्स हैं. अब उसका पुराना पैसा कौन भरेगा? अच्छा, तो वो तो कभी होगा नहीं कि सब पैसा भर दो. तो आप इंडिविजुअल जो है, इंडिविजुअल जो यूजर है, दे आर द राइट पर्सन. आप खरीदो ना, उनसे पैसा लो और उनको वाटर सप्लाई करो, और जो नहीं करता उसको पेनलाइज करो. एज पर गवर्नमेंट जो है कि 1 BHK जो फ्लैट्स है, तो उनके जो एरिया है कुछ 400 से लेस, तो उनको गवर्नमेंट ने टैक्स माफ किया, मतलब वाटर टैक्स ये सारी चीजें कि वो नहीं, मतलब टैक्स आपको नहीं लगेगी. और बाकी सब वैसे पे करें तो गवर्नमेंट को डायरेक्ट वो अमाउंट मिलेगी, जो मतलब जो डिफॉल्टर्स आ रहे हैं डिफॉल्टर्स. बात है फिर से कॉस्टिंग पे आते हैं. मैं फिर से आपको पूछूंगा, एक सोसाइटी को मंथली कितने रुपीस का टैंक, कितने पैसों का टैंकर जाता है? एक सोसाइटी के ऑन एवरेज पकड़ कीजिए 5 लाख के राउंड अप में आता है, 5 to 6 लाख. और 40 सोसाइटीज है, आप उसे कंपेयर आप करिए. कितने साल से रहते हैं यहाँ पे? मैं यहाँ पे 6 साल से रह रहा हूँ. तो आपको अप्रोक्सीमेटली पर्सनल खर्चा कितना आया होगा टैंकर्स में? आप उसी से ऑन एन एवरेज आप लगा लीजिए, आप 5000 पर मंथ है, मतलब है 5000 पर मंथ एक इंडिविजुअल, एक घर के पीछे. घर के पीछे.
एक घर के पीछे 5000 है 1 पर्सन। आपण पाहतो की या सर्वांचा विषय पाण्याचा आहे. खरं तर टँकर्सने इथे पाणी सप्लाय होतं. बीएमसीची लाईन नाही इकडे. ओसी आहे बिल्डिंगला, पण या दोन्ही ना खरं तर 35-40 बिल्डिंग आहेत या संपूर्ण वसाहतीमध्ये. कुणालाही पाणी सप्लाय नाहीये, पाण्याचा पुरवठा होत नाहीये. महिन्याला प्रति घर 5,000 रुपये टँकरचा खर्च येतोय. 15-15 वर्ष लोक इथे राहत आहेत. 5-5, 6-6 लाख रुपये गेल्या 10-15 वर्षात लोकांनी ते फक्त पाण्यावरती खर्च केलं. पाणी ही मूलभूत सुविधा झाली. तशा सुविधेसाठी जर 5 लाख रुपये 6 लाख रुपये वर्षाला 10 खर्च होत असतील तर अर्थात ही दुर्दैवाची बाब आहे आणि कुठेतरी या सर्व मंडळींना न्याय मिळाला पाहिजे अशी यांची मागणी आहे. त्याच्यामुळे संपूर्ण प्रकरणात आता पुढे होतं काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, टँकर असोसिएशनचा संप मिटला जरी असला तरी यांच्या मनातली भीती ही अजूनही कायम आहे. कारण की उद्या जर परत संप झाला तर हीच मंडळी आहेत ज्यांना या संपाचा पहिला फटका बसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.